शिकाऊ उमेदवारांचं नेतृत्व करत दिल्लीत गेलेल्या मनसेवर भाजपनं कुरघोडी केली। मनसेच्या आधी भाजपच्या खासदारांनी रेल्वे मंत्र्यांची भेट घेऊन आपला मुद्दा मांडला। रेल्वे अप्रेंटिसच्या मुद्द्यावर मुंबई वेठीस धरणाऱ्या मनसेला दिल्लीत मात्र फारसं काही पदरात पडलं नाहीये। दुपारी 2 वाजताची भेटीची वेळ घेऊन रेल्वे मंत्र्यांच्या भेटीला गेलेल्या मनसेच्या नेत्यांना रेल्वे मंत्र्यांचा संपर्क काही होऊ शकलाच नाही। त्यामुळे मनसेच्या नेत्यांवर रेल्वे बोर्डाच्या सदस्यांना भेटण्याची नामुष्की ओढावली। आज दुपारी आमची रेल्वेतले जे बोर्ड ऑफ मेंबर्स आहेत त्यांच्याबरोबर बैठक झाली। त्यांच्याशी आमची चर्चा झाली। चर्चा सकारात्मक व्हायची नकारात्मक झाली, कारण प्रत्येक गोष्टीला त्यांनी नकारच दिला। आम्ही त्यांना 3-4 ऑप्शन्स दिले या विद्यार्थ्यांना सामावून घेण्यासाठी की तुम्ही वेकन्सी वाढवा किंवा तुम्ही पर्सेंटेज वाढवा। प्रत्येक गोष्टीला त्यांनी नकारच दिलेला आहे। त्यामुळे मला वाटतं आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की देशभरात आता याचे जे काय पडसाद उमटतील त्याला तुम्ही जबाबदार आहात। या दरम्यान कुरघोडी करत भाजपने मात्र दुपारी 1:30 वाजताच रेल्वे मंत्र्यांना गाठलं आणि आपला मुद्दा लावून धरला। रेल्वे अप्रेंटिसच्या मुद्द्यावर उत्तर मुंबईचे भाजप खासदार गोपाळ शेट्टी आणि कामगार नेते मिलिंद तुळसकर मात्र रेल्वे मंत्र्यांना सहजासहजी भेटू शकले। पहिल्यांदा मी रेल्वेमध्ये एक चांगलं गाईडलाईन विद्यार्थ्यांचा हिताचा आणि बाकीच्या लोकांनाही काय अडचण होणार नाही आणि कोर्ट कचेरीच्या भानगडीतून अलिप्त राहून आपल्याला लवकरात लवकर हा भरती प्रोसेस प्रक्रिया कसा काय पुरा करता येईल त्यासाठी एक चांगला प्रयत्न झालेला असं म्हणायला काहीच हरकत नाहीये। रेल्वे मंत्र्यांनी मनसेला नवी दिल्लीत तंगवलं, त्यामुळे मनसेच्या नेत्यांचा झालेला तीळपापड लक्षात येतो। मात्र त्यातून अराजक माजवणाऱ्यांना प्रोत्साहन दिलं जाणार नाही असा संकेत तर रेल्वे मंत्रालयाला द्यायचा नसेल। नवी दिल्लीहून सागर वैद्य, न्यूज 18 लोकमत, मुंबई।